इराण इस्रायल शस्त्रसंधीनंतर आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 8 दिवसात सोन्याचा दर 3000 रुपयांनी घसरलेला आहे। सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं ग्राहकांना काही अंशी का होईना मात्र दिलासा मिळालाय। आजचा सोन्याचा दर हा 96,000 आलेला आहे, तर चांदीचा दर प्रति किलो 1,07,000 गेलेला आहे। इराण इस्रायलच्या स्विस फायर नंतर सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होत असताना पाहायला मिळत आहे। या अगोदर सोन्याच्या भावाने 1 लाखाचा पल्ला या ठिकाणी गाठला होता, मात्र जर या 8 दिवसाचा जर विचार केला तर सोन्याच्या भावात तब्बल 3000 रुपयाची घसरण झालेली आहे। त्यामुळे सराफा बाजारात पुन्हा ग्राहकांची गर्दी होत असतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। ग्राहकांना सोन्याच्या भावात भाव कमी झाल्याने कुठेतरी दिलासा मिळतो आहे आणि सोनं खरेदी करण्यासाठी पुन्हा ग्राहकांची गर्दी बाजारात पाहायला मिळत आहेत। आपल्या सोबत सोने व्यापारी जे आहेत सागर भंगाळे ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, या 8 दिवसात सोन्याच्या भावात तब्बल 3000 रुपयाची घसरण झालेली आहे, याच्या मागची कारण काय? सर, खरी गोष्ट आहे। सोनं जवळपास 3000 घसरलेलं आहे आणि चांदी जवळपास 4000 घसरलेली मागल्या थोड्यामध्ये। सो तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा मागील 10 दिवसामध्ये जे युद्ध परिस्थिती होती, इराण इस्रायलमध्ये युद्ध चालू होता, तेव्हा चांदीचा ऐतिहासिक भाव वाढलेला होता, तेव्हा सोन्याचा भाव वाढलेला होता। आता कुठेतरी त्यांची सीज फायर झालेली आहे, अग्रीमेंट झालेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी वॉर थांबलेला आहे, त्याच्यामुळे सोनं आणि चांदीचं रेट घसरलेला आहे। आजचा सोन्या आणि चांदीचा रेट काय नेमका? सर, आजचा सोन्याचा रेट विथ जीएसटी 99,000 आहे आणि विदाउट जीएसटी 96,000 आणि चांदीचा रेट आहे विथ जीएसटी 1,10,000। आपल्या सोबत काही ग्राहक जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार, सोन्याच्या भावामध्ये तब्बल 8 दिवसात 3000 रुपयाची घसरण झाली, कसं वाटतंय तुम्हाला? आनंदच आहे आम्हाला ह्या गोष्टीचा, पण महिला वर्गांसाठी ह्या गोष्टीचं आम्ही स्वागतच करतो। पण जे साधारण लोक आहेत त्यांच्याकडनं हे पेलवत नाही, कारण खिशालाही तेवढं बजेट पुरत नाही आणि शेतकरी लोक आहेत, साधारण कंपनीमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही। पण अजून याच्यापेक्षा कमी भाव झाला तर खूप आनंद होईल। आगामी काळात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।